मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला. मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला यातून विरोध दर्शवण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी नागपूरलाही ओबीसी बांधवांचा मोर्चा झाला. ये तो सिर्फ झाकी है असा नारा या मोर्चातून आंदोलनकर्त्यांनी दिला. मोर्चात विदर्भासह राज्यभरातून ओबीसी बांधव सहभागी झाले. तसंच शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, माजी आमदार सुनील केदार आदी सहभागी झाले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर परिणाम वाईट होतील असा इशारा या मोर्चातून देण्यात आला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामावणे म्हणजे ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण आहे. म्हणूनच हा मोर्चा आहे. यात काँग्रेस विरोधक विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले. यासाठी 1000हून अधिक बसेस आणि 5000हून अधिक चारचाकी आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. यांवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसीचे आरक्षण कायम राहील, यावर आघात होणार नाही असं वक्तव्य केलं. शेगाव, अकोला, नागपूर अशा अनेक ठिकाणी ओबीसी बांधव सध्या आरक्षणासाठी मागणी करत आहेत. भाजपचं ओबीसीला योग्य मदत करू शकतो असा संदेश फडणवीसांना पोहोचवता आला. आणखीन एक मुद्दा असा की जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण झालं. जातीयवादाचा अंदाज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला न आल्याने किंवा आगामी निवडणुकीत काय होईल याचा अंदाज न आल्याने दोन्ही पक्षांनी ना थेट ओबीसीची बाजू घेतली ना मराठा समाजाची. याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला झाला. नंतर ओबीसी समाजाची रणनीती आखण्यात आली. सध्या ओबीसीची मूठ बांधण्याची तयारी राहुल गांधी करत आहेत. जातीय आधारित जनगणनेची मागणी हे याचंच एक उदाहरण म्हणता येईल. मोर्चात माणिक ठाकरेही उपस्थित होते. तर जे भाजपला पूरक आहेत असे इतर नेते या मोर्चात सहभागी झाले. वडेट्टीवारांसह इतरही महाराष्ट्रातील नेते सध्या ओबीसी समाजाच्या मोर्चाबद्दल आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर कुणबी आणि ओबीसी समाज एकवटला. जय कुणबी, जय कुणबी असे नारे या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आले. मात्र हा मोर्चा ओबीसी यांचा नव्हता तर काँग्रेस यांचा होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून काढण्यात आला होता अशी टीका मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी केली. ओबीसी समाजाच्या मोर्चाबद्दल आपले मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.